आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। कल्याण लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या हस्ते आज हुतात्मा चौक या ठिकाणी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून पत्रकारांशी संवाद साधला आहे। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन हुतात्मा चौक या ठिकाणी बाबाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बाबाजी पाटील यांनी शिवसेना भाजपावर सडकून टीका केली। 5 वर्षात शिवसेना भाजपाने कुठल्याही प्रकारचा विकास काम केला नसल्याने जनता नाराज आहे। दिवा डम्पिंग ग्राउंड सुद्धा याच्याच कार्यकाळात निर्माण झाले आणि आज ते जनतेला बोलतात की 1 वर्षात डम्पिंग प्रश्न मिटवू। तसेच नेवली प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया बाबाजी पाटील यांनी दिली आहे। क्षेत्र क्रमांक 24 या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन, सेक्युलर पक्ष आणि आघाडीच्या माध्यमातून मला जी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या प्रचाराचा आज पहिला ऑफिसचा ओपनिंग अंबरनाथ येथे आपण करत आहोत। त्यानिमित्ताने येथे उपस्थित आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माननीय कपाशी साहेब, माननीय अध्यक्ष सदा पाटील साहेब आणि सर्व उपस्थित पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित आज ऑफिसची ओपनिंग चालू केलेली आहे। मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करेन की आजपासून रामनवमीचं औचित्य साधून आज आपण चांगला एक मुहूर्त काढून आज ऑफिस चालू केलेलं आहे आणि सर्व आम्हाला लागून 29ला तुम्ही या निवडणुकीत काय उद्देश घेऊन समोर चाललात? या निवडणुकीमध्ये ही एक निवडणूक भारताची 17वी लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणूकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता दिल्लीमध्ये येईल अशी मला अपेक्षा आहे। कारण गेल्या 5 वर्षापासून या सरकारने खूप मतदारांना आणि लोकांना तकलीफ दिलेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच यावेळी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला होईल। किव्यात होते आणि त्यांनी सांगितलं वर्षभरात आम्ही डम्पिंग ग्राउंड हटवू, याबद्दल आपलं मत काय? डम्पिंग ग्राउंडच श्रीकांत शिंदेच्या शिवसेने पक्षाने ठेवलेले आहे। तिथे महानगरपालिकामध्ये मी स्वतः नगरसेवक आहे। तिथले स्थानिक पदाधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील त्यांनी लिहूनच दिलेले आहे की इथे डम्पिंग करावं आणि त्या उद्दिष्टाने ते डम्पिंग चालू केलेले आहे। डम्पिंग हटवण्यासाठी दुसरी त्यांना जागाच नाही, तर त्याच्यामुळे ही खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकण्याचा हे प्रयत्न करतात। हा सर्व खोटा आहे आणि लोक त्याला ते मान्य करणार नाही। भूमिपुत्र म्हणजे स्थानिक जे सर्व समाज एकत्र राहतात त्याला भूमिपुत्र बोललं जातं। भूमिपुत्र म्हणजे कुठल्या एका समाजाला म्हटलं जात नाहीत। जी लोक 15 वर्षापासून इथं राहतात ती सर्व भूमिपुत्रच आहेत, मग ते कुठल्याही समाजाचे असोत। आणि ते उद्दिष्ट ठेवूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही अशी एक पार्टी आहे की इथे कुठल्याही प्रकारचा धर्माचा समाजाचा विचार केला जात नाही। सर्व समाजाला आणि सर्व धर्माला एकच घेऊन चालणारी हा एकमेव पक्ष आहे आणि मी सुद्धा त्या उद्दिष्टाने सर्व हे प्रचार करून मला सर्वच समाज मदत करून निवडून देतील अशी मला अपेक्षा। माझ्या लोकसभा प्रभागामध्ये ग्रामीण भाग म्हणजे 140 गावं आहेत आणि त्याच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये नेवाली असा एक गाव आहे की तिथे 100 वर्षापूर्वी ब्रिटिश सरकारने तेथील शेतकऱ्यांच्या जागा एरोड्रॉमसाठी म्हणजे धावपट्टीसाठी ते घेण्यात आल्या होत्या। त्यावेळी सातबाऱ्यावर उतार्यावर स्पष्ट फेरफार टाकला होता तर ह्या जागा खेलपट्टी रद्द झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ताब्यात देण्यात येतील आणि त्यांच्या नावावर परत करण्यात येतील। जमिनी शेतकऱ्यांना दिल्या गेल्या, परंतु सातबाऱ्यावर उतार्यावर नाव शासनाचाच राहिला। परंतु त्याच्यासाठी अनेक वर्ष आमचे शेतकरी बांधव संघर्ष करत राहिले। राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा संघर्ष होता, परंतु 2017मध्ये जो संघर्ष झाला ते संघर्षाला जो गालबोट लागला तो ह्या युती सरकारच्या कालामध्ये झाला। सरकारने ते मिटवण्यात अपयश झाल्यामुळे पोलिसांची आणि गावकऱ्यांची संघर्ष झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जन्मादी राहावं लागलं आणि ते कदाचित जनता विसरणार नाही। खरोखर म्हणजे प्रत्येक दिवशी प्रचाराची जी ताकद आहे वाढत चाललेली आहे आणि आमचा उमेदवार म्हणण्यापेक्षा हा स्थानिक उमेदवार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा उमेदवार बऱ्याच वर्षांनी हा स्थानिक उमेदवार देण्यात आल्यामुळे आम्हाला
प्रचारामध्ये सुद्धा प्रचार करायला एक हा वेगळा मुद्दा मिळालेला आहे. आपला जर उमेदवार विकासाच्या दृष्टिकोनातून कोणत्या मागण्या कराल? पण जो काय बऱ्याच प्रमाणात ती मोठी मोठी कामं राहिली आहेत, त्या कामांचा म्हणजे नारळ फुटला म्हणून विकास झाला अशातला काही भाग नाही. म्हणजे जे नारळ फुटलेले आहेत त्याचा विकास झाला पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे आमच्या या उमेदवाराकडं. भूमिपुत्र म्हणून निवडणूक लढवली जाते आहे ना, असं कोण म्हणतं सर? भूमिपुत्र उमेदवार खूप लोकांना असं माहिती आहे की बाबाजी पाटील ओळख नाही. नाही ऐका ना, बाबाजी पाटलाची ओळख मी सांगतो ना तुम्हाला. बाबाजी पाटलांचे वडीलसुद्धा बऱ्याचदा TDC बँकेचे चेअरमॅन होते. त्याच्यानंतर बाबाजी 3दा TDC बँकेचे चेअरमॅन राहिलेले आहेत. आणि बाबाजी एका आमदाराच्या मुलाला पराभूत करून ते निवडून आलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे ते नगरसेवक म्हणून आहेत. आता बघा, काही लोकांनी हा बहिष्काराचा मुद्दा उपस्थित केला असेल तर त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळंच तो बहिष्काराचा मुद्दा आलेला आहे ना. त्यासाठी बाबाजी पाटील अजून मतदानाला 29 तारीख म्हणजे उशीर आहे, तर समजवण्यासाठी बाबाजी पाटील हे नक्कीच प्रयत्न करतील. नेवाळीचा प्रश्न हा काही बाबाजी आता निवडून आल्यानंतर जेव्हा खासदार होतील तेव्हा त्या प्रश्नाकडे बाबाजी जरूर बघतीलच. आणि नेवालीचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेन का जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना तेव्हासुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या नोटीस आमच्या सरकारने थांबवून ठेवल्या होत्या. अंबरनाथमध्ये कसं तर आम्ही ठामपणे नाईक साहेबांना सांगितलेलं आहे का अंबरनाथमध्ये याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आघाडीच्या उमेदवाराला कधी मतं नसतील पडली, त्याच्या दुपटीनं मतं अंबरनाथमधून मिळतील असं आम्ही घोषित केलेलं आहे मीटिंगमध्ये. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, काँग्रेसचे कमलाकर सूर्यवंशी, गणेश गायकवाड, सुनील अहिरे तसेच मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आकाश सहानेसह अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.